काय बी म्हण, त्या अनिकाचं नुसतं नाव जरी ऐकलं की नाही माझं तर डोसकच फिरायला लागतंय बघ. फोड उठला हिला काही दशीन. अगं जोरा म्हणून काही चांगलं बघवत नाही का त्या माकडीनीला. होय होय बास. एवढा भारी दिस आहे. मी काय म्हणतो, कशाला दुसऱ्याला नावं ठेवायची? ज्याची त्याची त्याला कर्माची फळं मिळणारच आहे. बाप्पा बघतोय की नाही? माहिती आहे ती की नाही मला टाइमपास करायला काय आहे की नाही म्हणून तिच्या नावाने शंख फोडायलोय. आता तू बी कसं टाइमपास करायचं म्हणून चूक करणारच नाही आणि तुला त्रास देणारच नाही माफ करतेस की नाही, तसंच मी बी करायलोय टाइमपास. आलं ध्यानात. आता आज आपल्याला सुट्टी आहे की नाही, मग आपण एक वेगळाच टाइमपास करूया. काय? अभ्यास. हड, तू बी की नाही सरड्याची दाव कुंपणापर्यंत एवढंच आहे. तुझ्या डोसक्यात दुसरं काय येणार आहे वय? अगं आता अख्खा दिवस काय करणार आहे आपण? अगं अख्खा दिस नाही, पाक रात्रीपर्यंत येळ आहे. मग कमळे, अगं आपण गावाकडे होतो तेव्हा ऐकायचो की नाही मुंबईचं गणपती केवढा भारी आहे ते. आता मुंबईत आहोत तर जाऊया की गणपती बघायला. चल की मस्त मज्जा करूया. होय ग, एकदम बेस्ट आयडिया आहे. चल जाऊया. चल. असं कुठं लिहिलंय काय? असा नियम आहे? ए कमळे, तुझी अनिकाशी ह्या टोन मध्ये बोलायची हिम्मत तरी कशी झाली ग? तुझं काय रा? हा, तुझं बॉडीगार्ड आहेस का वकील आहेस? ए बेडका मागवू. लय फुगू नको, फाट दिशी फुटशील. लास्ट टाइम विचारते, तुझी सायकल इथून काढणार आहेस की नाही? ए चिमणे, आता तर मी माझी सायकल हितच लावणार. कमळीची सायकल हितच राहणार. चल निघे. अनिका, यू ओके ना? त्या कमळीने तुझा एवढा इन्सल्ट केलं तरी तू काहीच बोलली नाहीस. तू काय बोलू तुला? माझी ग्रॅनी आजी बोलली ना तसंच आहे. मोठा युद्ध जिंकायला छोटे युद्ध हरावे लागतात. म्हणजे मला नाही कळलं. माझ्या ग्रॅनी आजीने हे सांगितलंय आणि ते समजायला तिच्यासारखं डोकं लागतं. नॉट युअर कप ऑफ टी. या कमळीला तर मी बघून घेईन. तिला आज कळेलच अनिका काय चीज आहे. आता आपण इथे एक प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम करणार आहोत. आय विल गिव्ह अ टॉपिक आणि आय वॉन्ट एव्हरीवन टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज ऑन द सेट टॉपिक. ओके. विषय आहे लाईफ पार्टनर. मी एकेकाला उभं करेन, त्यांनी आपापली मतं आपल्या क्लास समोर मांडायची. ओके. एनीबडी वॉन्ट्स टू बिगिन? येस. सर, हा टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये नाहीये आणि आपल्या कल्चरल कमिटीच्या सुद्धा रिलेटेड नाहीये. मग आपण का डिस्कस करतोय? नाही, यू आर राईट. पण या विषयावरती लवकरच आपल्या कॉलेजमध्ये एक डिबेट कॉम्पिटिशन होणार आहे आणि मला हवंय बऱ्याच मुलांनी ह्याच्यामध्ये भाग घ्यावा. यू कॅन सेट. सो कोणाला सुरुवात करायची आहे? मी आहे. सर, सो आय थिंक आपला जो लाईफ पार्टनर आहे ना तो बेस्ट असायला पाहिजे. लाईक ही शुड बी अ ग्रीन फ्लॅग आणि त्याचा आणि माझा स्टेटस मॅच व्हायला पाहिजे. आणि तो दुसऱ्यांबाबतीत किती पण मायावाळू असला ना तरी त्याला त्याच्या स्टेटसचा प्राऊड फील असायला पाहिजे. ही शुड फील प्राऊड अबाउट हिज स्टेटस, यू नो. आणि त्याने स्ट्रेंजर्स समोर त्याच्या पार्टनरचा रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांना हर्ट नाही केलं पाहिजे. आणि ते दोघं असे सोबत चालत असतील ना तर पब्लिक शुड फील जेलस. त्यांना जेलस वाटायला पाहिजे, जळायला पाहिजे. आणि ओ गॉड, माझ्या लाईफमध्ये का नाही आहे कोणी असं? ऑलराईट 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 थँक्यू. अजून कोणी आहे? कमळी. डोंट वरी, टेन्शन घेऊ नको. प्रत्येकाची आपापली मतं असतात, ह्याच्यात चूक बरोबर असं काही नाही आहे. बोल, प्रॅक्टिस करतो ना आपण. हो सर, खरं मी याचा कधी विचारच केला नाही. म्हणजे या गोष्टीचा माझ्या डोसक्यातच विचार आला नाही कधी. सध्या तरी माझ्या डोसक्यात एवढंच आहे की अभ्यास महत्वाचा आहे. पण जर वादविवाद स्पर्धा असेल आणि मला जर ह्यो टॉपिक दिला असेल तर मी जे काय आजूबाजूला बघितलंय त्यावरनच सांगू शकतो. आता जीवनसाथी म्हटल्यावर प्रत्येकासमोर वेगळंच काहीतरी असतंय चित्र.
म्हणजे त्यांच्या स्वप्नातला राजकुमार किंवा राजकुमारी असा विचार करतात लोक. आता पोरगी असेल तर ती विचार करते की तो लाखात एक गडी असला पाहिजे, असा श्रीमंत, गाड्या बंगला. आणि पोरगा असेल तर तो विचार करतोय पोरगी कशी सुंदर, सुशिक्षित, शिकलेली, स्वतःच्या पायावर उभा राहिलेली. म्हणजे प्रत्येकाचं मत वेगळं आहे. पण मला असं की आपण जीवनसाथी शोधत असतोय तर त्यात महत्त्वाचं असतंय म्हणजे एकमेकांवर किती प्रेम आहे आणि विचारांचा, भावनांचा किती विचार केला जातोय, समजूतदारपणा, हे महत्त्वाचं आहे. आता आयुष्याचा गाडा किती बी कठीण असला तरी बी एकमेकांची शेवटपर्यंत साथ नाही सोडली पाहिजे असं मला वाटतंय. किंवा एखादा जर पुढं जात असेल, दुसऱ्यानं त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, असा साथीदार हवा असं मला वाटतं. वाव, वंडरफुल. आय एम शुअर तुला तुझ्या मनासारखा जोडीदार नक्की मिळेल. हो सर, नाही म्हणजे हे सगळं बोलायला सोपं असतंय, पण आयुष्यात खरं असं काही घडत नाही, म्हणून मला लगीनच करायचं नाही. का? अगं आत्ता तर एवढं भरभरून बोलत होती जोडीदाराबद्दल, मग अचानक लग्न का नाही करणार? ते नाही सांगू शकत मी तुम्हासनी आता. सर मी 2 मिनिटात आलो. कमळे